हॅलो, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला मुंबईचा वडापाव दाखवणार आहेत. आमचं चाललेलं की आज वडापाव खायचा आहे, तर चला म्हटलं तुम्हाला पण शूट करूया आणि दाखवूया. तर मी इथे बटाटा चांगला बॉईल करून घेतलेला आहे. त्यासाठी हिरवी मिरची, अद्रक, लसूण, धने, जिरे आणि मोहरीचा इथे तडका लावून घ्यायचा आहे बटाट्याला आणि चांगला मॅश करून घ्यायचा आहे. बेसनला चाळून घ्यायचं, पाणी, हळद, मीठ टाकून एक बॅटर तयार करायचं आहे. आणि माझं इकडे कढई ठेवली होती मी गॅसवरती, तेल पण गरम झालेलं आहे. बटाट्याचा जो मसाला आपण बनवलेला आहे त्याच्या अशा तिकी बनवून घ्यायचा आहे, आपल्याला पहिले बनवून ठेवायचे आहे. आणि बेसनच्या बॅटरमध्ये डीप करायचं आणि सगळे आपले जे वडा आहे ते असं तळून घ्यायचं आहे मस्त गरम तेलामध्ये. खूप छान लागते बटाटा वडा. तर तुम्हाला कधी जेवण बनवायचा कंटाळा आला तर वडापाव बनवायचं आणि खायचं. 2 जरी बटाटे वडापाव जरी खाल्ला तर पोट भरून जाते. आणि हां, मी तुम्हाला सांगेल इथे की तुम्ही कधी मुंबईला आला तर मुंबईचा वडापाव नक्की ट्राय करजा. कारण मुंबईचा वडापाव म्हणल्यावरती मुंबईत आले आणि वडापाव खाल्ल्याने असं तुम्हाला नंतर वाटायला नको, तर मुंबईचा वडापाव नक्की ट्राय करजा. आणि हे वडे बनवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. याच्यामध्ये जी आपण अद्रक टाकतो त्याचं प्रमाण तुम्ही टाकता त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त टाका. अर्धा इंच अद्रक जास्त टाका, म्हणजे वड्याला खूप अशी चांगली टेस्ट येते. आणि ही बारीक भजी आहे. लाल मिरची, हळद आणि लसूण टाकून याची सुकी चटणी तयार करायची आणि ग्रीन चटणी, सुकी चटणी बरोबर आपल्याला हे वडापाव सर्व करायचे. मी ते इथे एन्जॉय करता, तुम्ही पण नक्की एन्जॉय करा. श्री स्वामी समर्थ.